डेअरीतून दूध घेऊन घरी जाणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीस एकटे गाठून तिचा विनयभंग करणाऱ्या युवकास दोषी ठरवून विटा पोलीस जिल्हा न्यायाधीश क्रमांक 1 आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश रविकिरण रामकृष्ण भागवत यांनी त्यास सक्त मजुरी आणि दंडाची शिक्षा ठोठावली आहे. संतोष उर्फ राजू माणिक पाटोळे वय वर्ष 29 राहणार वेजेगाव तालुका खानापूर असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून आरती एम साटविलकर यांनी काम पाहिले. सदर घटना दिनांक 24 नोव्हेंबर 2018 रोजी सायंकाळी 7:15च्या सुमारास भिकवडी रस्त्यावरील पुलावर घडलेली होती. या खटल्याची हकीकत अशी, पीडिता अल्पवयीन विद्यार्थिनी सायंकाळच्या सुमारास डेअरीतून दूध घेऊन पुलावरून एकटीच चालत निघाली होती. त्यावेळी संशयित संतोष पाटोळे हा धावत पीडितेच्या जवळ आला. त्याने तिला मिठी मारली, तिचा विनयभंग केला. त्याच्या तावडीतून सुटका करून घेऊन पीडितेने तात्काळ घर गाठले आणि कुटुंबातील सदस्यांना घडलेला हा प्रकार सांगितला. विटा पोलीस ठाण्यात संशयित संतोष पाटोळे याच्या विरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक PK कन्हेरे यांनी केला. सदर खटला न्यायालयात सुनावणीस आला असता सरकार पक्षातर्फे 8 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडिता, दूध डेअरीचा मालक, पीडिताच्या शाळेत शिकते त्या शाळेतील शिक्षक आदींचे जबाब महत्त्वपूर्ण ठरले. न्यायालयासमोर आलेल्या साक्षी आणि पुरावे ग्राह्य धरून न्यायमूर्ती रविकिरण भागवत यांनी आरोपी संतोष पाटोळे यास दोषी ठरवले आहे. तसेच आरोपी पाटोळे यास 3 वर्ष सक्त मजुरी आणि 10,000 रुपये दंड तसेच बाललैंगिक अत्याचार कायदा कलम 8 नुसार 4 वर्ष सक्त मजुरी 20,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.